पण त्या बदल्यात मला काय मिळेल? काय काय हवंय तुम्हाला? तू. तुला भेटायचंय मला, आणि तेही एकांतात. मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत. ऐका ना, माझे फोटो प्लीज डिलीट करा. प्लीज माझे फोटो डिलीट करा. मी खरंच तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत. ठीक आहे, तुला चांगला ऑप्शन दिला होता मी, पण आता तूच नाही म्हणतेस म्हटल्यावरती मग आता हे असे फोटोज अजून कसे तयार करायचे, ते कसे व्हायरल करायचे, तुझ्याच हँडलवरून ते सोशल मीडियावरती कसे टाकायचे ते मी बघतो. तुझा सोशल मीडिया पण मीच हॅक केलाय. नाही, प्लीज 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 असं करू नका. प्लीज ऐका ना, माझी सगळीकडे बदनामी होईल. मी माझ्या घरात पाऊल नाही ठेवू शकणार हो. ऐका प्लीज, माझे फोटो डिलीट करा. प्लीज ऐका ना बस. प्लीज प्लीज ऐका माझं प्लीज. ठीक आहे, मग उद्या मला भेटायला ये. ॲड्रेस मी सेंड करतो. सी यू स्वीट हार्ट. वाट बघतोय मी तुझी. माहिती ना तू कसा आहे, सतत तिला घालून पाडून बोलत असतो, तिच्यासाठी काहीच करत नाही. साधं गिफ्ट सुद्धा आणत नाही तिच्यासाठी. तो कधी बाहेर घेऊन जात नाही, काही नाही. आता मीच बघ ना, मी तुझ्यासाठी नेहमी सरप्राईज प्लॅन करतो, तुझ्यासाठी गिफ्ट आणून देतो, सगळं काय करतो. यातलं तू तर काहीच करत नाही. म्हणजे आपलं लग्न खोटं जरी असलं तरी बायकोशी असंच वागतात ना बॉस. आणि तो तर तिला काय भावच देत नाही. पण त्याला आता निशीला भाव द्यावाच लागेल. म्हणजे कुठलीही मुलगी तिच्या हक्काचं घर सोडून, तिच्या हक्काची माणसं सोडून तिच्या नवऱ्याच्या घरी येते, कारण तिचा तिच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास असतो. म्हणून या युवराजला या सगळ्याची किंमतच नाहीये. मला मान्य आहे निशी थोडी अल्लड आहे, पण म्हणून तो तिच्याशी कसाही नाही वागू शकत. त्याला तो अधिकार मिळत नाही. त्यामुळे युवराजने निशीशी कसं वागायचं हे आता मीच ठरवणार आहे. पण कसं? म्हणजे तुला वाटतं की गुलाबच्या एका फोटोवरून तो हे सगळं करायला तयार होईल? माहित नाही. तुझ्या डोक्यात वेगळा काहीतरी प्लॅन आहे ना? अजून तरी नाही. जरी तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला, पण तो फक्त तिला बाहेर घेऊन जाईल, पुढे काय? कारण घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण पाणी प्यायचं की नाही हे त्यांनी तसं ठरवायचं ना. आणि या केसमध्ये या गाढवाला त्याला पाणी प्यावंच लागेल. निशीसाठी त्याला एवढं सगळं करावंच लागेल. बॉस, कशी आहेस तू? ती निशी तुला एवढं बोलते, एवढं वाईट वागवते, आणि तरी तू तिच्या चांगल्याचा विचार करतेस. कारण कशीही असली ना तरी ती माझी बहीण आहे, आणि मी माझ्या तिन्ही बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. हॅलो बेबी, काय ठरवलंयस? उद्या येतेस ना? प्लीज ये हा उद्या. मला नाराज करू नकोस. तू जर नाही आली तर तुला माहिती आहे मी काय करेल. कोण आहेस तू? तू हवीस बेबी मला. येशील ना? सी यू टुमॉरो स्वीट हार्ट. बाय. हॅलो बेबी, काय ठरवलंयस? उद्या येतेस ना? तू जर नाही आली तर तुला माहिती आहे मी काय करेल.
अगं बोल ना, काही प्रॉब्लेम झालाय का? तू मला सांगू शकतेस अगं, बोल, आपण एकत्र सॉल्व्ह करू. कसं सांगू तुला मी हे सगळं? तू तू ना माझ्यावर विश्वासच ठेवणार नाहीस. कोणीच कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण ते असली फोटोज हे माझे नाहीये. ते खरंच माझे नाहीये ताई, खरंच नाहीये. कोणीतरी मला ना फसवलंय. हे सगळं मी कोणाला सांगू? कोणाजवळ सांगू? केदार नाही, तो पण माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. सगळ्यांच्या नजरा मला दिसतात. माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार आहे. मला कोणीच. तारिणी नको, नाही, मला कोणाला सांगायचं नाही. कोण आहे रात्रीचा आता किचन मध्ये? रात्रीचं कोण तडमडतंय आता?